नमस्कार मंडळी, ब्लॉग स्टार्ट व्हायच्या आधी सगळ्यांना माझं गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. झोपेतून उठून दरवाजातून बाहेर आल्यानंतर एवढं छान सनसेट दिसल्यानंतर कोणाचा मूड नाही फ्रेश होणार, हो की नाही? सासूबाईंनी आज सकाळी सकाळीच एकच्या जागी दोन दोन चुली पेटवल्यामुळे मी तरी शॉकमध्येच होते, कारण तशी ही एक चूल पेटवतोच दररोज, पण आज भातोड्या बनवायच्या होत्या त्यामुळे सासूबाईंनी दोन दोन चुली पेटवल्या होत्या. आणि आज आम्ही बनवणार होतो ज्वारीच्या भातोड्या. मग सासूबाईंनी तेच पीठ शिजायला घातलेलं. उन्हाळ्यामध्ये उकाडा तरी आहेच, पण उकाड्यासोबत अशी काहीशी कामं केल्याशिवाय उन्हाळा असल्यासारखं पण वाटत नाही. सासूबाईंचं खाली ते पीठ शिजवायचं सुरू होतं आणि ते दोन चुली हँडल करत होत्या, त्यामुळे त्यांना ते सोडून वरती येता येत नव्हतं. त्यामुळे दीदीला आणि मला सांगितलं होतं की टेरेसवरती जाऊन कागद वगैरे हातरा, त्याच्यावरती दगड वगैरे ठेवा म्हणून. घरातली बाकीची सगळी कामं तरी तशीच होती. आम्ही आंघोळ करून चहा नाश्ता करून याच्याच मागे लागलो होतो, कारण नंतर खूप ऊन पडतं, मग उन्हामध्ये करायला नको. त्यामुळे म्हटलं मग आता सकाळी सकाळी शिरवाळचंच सगळं उरकून घ्यावं. आहोंच्या गाडीची चावी सापडत नव्हती, त्यामुळे ते आम्हाला मस्का मारायला आले होते आणि अशी काहीशी ॲक्टिंग करून दाखवत होते, एकतरी चावी तरी शोधून द्या किंवा मग कोणी ठेवली असेल तरी द्या म्हणून. एकतर गाडीची चावीच काढत नाहीत आणि काढली तर ते मग असं कुठेतरी विसरून जातात. पण आम्ही जास्ती काही रिप्लाय दिला नाही, त्यामुळे ते मग तसेच गेले. तसं तर चावी पडली किंवा शोधून द्या असं जास्ती तरी कधी बोलत नाहीत, पण अधूनमधून सुरू असतं. सगळेजणच त्या पापडाच्या मागे लागले तर बाकीची घरातली कामं कोण करणार, म्हणून मग सासूबाई आणि जाऊबाई ते पापड वगैरे घालत होत्या वरती, कारण की मला चवड्यावरती बसून तरी नाही जमणार. त्यामुळे मी म्हटलं मग मी घरातली मला जेवढे होतील तेवढी तरी कामं करते, तुम्ही ते करून घ्या. मग तसंही जाऊबाईंनी कपडे धुवून दिले होते, मी फक्त वाळत टाकले. यावर्षी उन्हाळी पापडाची सुरुवात केल्या गेल्या मला मागच्या वर्षीचा एक इन्सिडेंट आठवला. ते म्हणजे मागच्या वर्षी आमचं लग्न झालं होतं आणि गावाकडे का सगळीकडेच नाही माहिती, पण म्हणजे गावाकडे तरी लग्न झाल्यानंतर 1 वर्ष तरी पापड वगैरे नाहीत करत. आता ते नेमकं का हे ना मला नाही माहिती. पापड आणि चटणी पण नाहीत करत, म्हणजे आपला जो रेग्युलर आपण यूज करतो तो मसाला करायचा नाही, इन द सेन्स की आपल्या घरामध्ये करायचं नाही, बाहेरून कोणी दिलं तरी मग ते चालतं. सासूबाईंच्या आईंनीच दिला होता आम्हाला मसाला, पापड वगैरे, माझ्या घरून माहेरून पण दिलं होतं. जाऊबाईंनी चपात्यासाठी पीठ मळून ठेवलं होतं, फक्त चपात्या लाटायच्या राहिल्या होत्या. मग मी चपात्या लाटत होते आणि तेवढ्यात मला कॉल आला. आणि एखादे कॉल असे असतात की आपण स्वयंपाक करतोय किंवा काही कामात आहे म्हणून तो ठेवू पण नाही शकत, थोडंफार तरी बोलावंच लागतं, मग स्वयंपाक करत असू दे किंवा बाकीची कुठलीही कामं. कारण हा कॉल माझ्या माहेरून सुरू होता आणि प्रेग्नेन्सीच्या रिलेटेड बोलणं सुरू होतं, त्यामुळे मी ठेवू शकत नव्हते. नाही इतर वेळी तसंही ठेवते. मी जास्ती करून कोणाला नाही कॉल करत, तिकडचेच करतात, आणि म्हणजे सगळेच. समोरून कॉल आला तरच मी कॉल घेऊन बोलते, माझ्या लक्षातच राहत नाही कोणाला कॉल करायचं. जास्ती दिवस गॅप पडला तर मग लक्षात येतं की बाबा आपण बोललो नाहीये, कोणाला कॉल केला नाहीये, मग त्यावेळी करते. बऱ्याच दिवसापासून तुम्ही सगळेजण मला विचारताय, म्हणजे आत्ता रिसेंटलीच मी चोरोटीचे वगैरे व्लॉग अपलोड केले. चोरोटी तशी तर खूप आधी झाली आहे, पण मी ते व्लॉग आत्ता अपलोड केलेत. प्रेग्नेन्सीमध्ये पहिल्या महिन्यापासूनच मी सतत आजारी असायचे, त्यामुळे घरातल्यांनी म्हणण्यापेक्षा आहोंनीच सांगितलं होतं की नको रिव्हील करायला, आपण लास्टच्या ह्याच्यामध्ये रिव्हील करूया म्हणून. मग मी पण तसंच केलं. तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या, तुम्हाला माहिती करून घ्यायचं होतं की मला कितवा महिना आहे. तर आज मी सांगूनच टाकते, मला 8वा महिना सुरू आहे, म्हणजे जवळजवळ संपतच आलाय. आय नो की खूप लेट कळवलंय, पण प्लीज समजून घ्या. डिलिव्हरी डेट वगैरे पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मी. अर्ध्या चपात्या तरी फोनवर बोलतच झालेल्या, आणि तसंही उन्हाळ्याचं काही खाऊच नाही वाटत दुपारचं, त्यामुळे मग जेवणासोबत तोंडी लावायला म्हटलं पापड तरी तळावे, म्हणून मग पापड तळत होते. उन्हाळा लागल्या मला पापड खूप आवडतात, त्यामुळे माझ्या आजीने सांगलीवरून बनवून दिलेत हे पापड. सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी त्यांना होते तेवढ्या पापड्या घातल्या होत्या. मग माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी पण घालू लागायला गेले होते पापड. माहेरी असताना हार्डली 4 ते 5 पापड घातलेले. मला ही सगळी कामं करायला खूप बोर होतं, आणि तसंही प्रेग्नेन्सीमुळं आता यावर्षी तरी वाचली आहे, मागच्या वर्षी पण नाही घातले. आता नेक्स्ट इयर बघूया काय. सकाळी 7 वाजल्यापासूनच सासूबाईंनी हे पीठ शिजवायचं वगैरे सुरुवात केली होती, पण तरी आमचं 10-11 वाजेपर्यंत काही झालेलं नव्हतं. आणि त्या टायमामध्ये एवढं ऊन पडलं होतं ना, म्हणजे 8 वाजल्यापासूनच खरं तर गावाला ऊन पडतं. माझ्या तरी शरीरामध्ये आधीपासूनच उष्णता आहे, आणि त्यामध्ये
उन्हाळा आणि प्रेग्नेन्सीमध्ये यामुळे तरी खूप जास्ती उष्णता जाणवते. पोटामध्ये तरी धग पडल्यासारखं होतं. हाताला पायाला तरी पूर्ण पाणीच सुटतं. सासूबाईंनी आणि दीदीनेच आधीच सगळे पापड घातले होते. थोडंसंच पीठ राहिलं होतं. मग राहिलेलं मी आणि दीदीने घालून घेतले पापड. दीदी सकाळपासूनच पापड घालत होती उन्हामध्ये, त्यामुळे तिला कसं तर होत होतं. त्यामुळे ती बोलली की मी आता लगेच नाही जेवत, थोड्या वेळाने जेवते. पण मला जाम भूक लागली होती. मग मी सासूबाईंना घेऊन जेवायला बसले. आम्ही कधी कधी लवकर जेवतो, कधी कधी उशिरा जेवतो. आज ह्या पापडामुळे तरी उशीरच झालेला आणि एकदा जेवायचं टाइम गेलं की परत काही जेव वाटत नाही. त्यामुळे तसंही दीदीला जेव वाटत नव्हतं. प्रेग्नेन्सीच्या 8व्या-9व्यामध्ये जास्ती तरी काय खाल्लं पाहिजे याचं सजेशन तुम्ही मला देऊ शकता. सो काय काय खावं हे मला कमेंट करून नक्की सांगा. फक्त अंडी मटण सोडून, कारण आधीच मला उष्णता आहे आणि उन्हाळा प्रेग्नेन्सी यामुळे तरी ते जास्ती जाणवून येतं. त्यामुळे डॉक्टरांनी मला अंडी मटण खायला नाही सांगितलेलं. बाकी मी पहिले 3 महिने सोडले, तर नंतरच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 6व्या महिन्यापर्यंत भरपूर अंडी खाल्ली आहेत. उष्णतेमुळे तसं तर मी जास्ती तरी थंडच खात असते, म्हणजे दूध, ताक नाही, जास्ती दही खाते. आत्ता सुरू आहे आंब्याचा सीझन आणि आंब्यासोबतच आमच्याकडे रताळ्याचा पण सीझन सुरू आहे बरं का. म्हणजे आम्ही दररोज असे रताळ्याची हंडी घालत असतो. सासूबाई घालतात जास्ती तरी. रताळ ही आमच्या रानामधली अशी गोष्ट आहे जी की घरातल्या एका दोघाला नाही, पूर्ण सगळ्यांना आवडते. रताळ्याची हंडी कशी घालायची ही तरी मी फर्स्ट टाइमच बघत होते. म्हणजे लास्ट इयर लग्न झालेलं, पण हंडी वगैरे काय घातली नव्हती, आम्ही शिजवूनच खात होतो. पण यावर्षी आता सासूबाईंनी सुरुवात केली आहे हंडी घालायला. जे गावाला राहतात त्यांना माहिती असेल की हंडी कशी घालतात, पण जे बाहेर राहतात त्यांना माहिती. मला पण माहिती नव्हतं की असं काहीसं पण रताळं शिजवले जातात म्हणून. रानामधून रताळं खंदून आणून स्वच्छ धुवून केळीमध्ये रताळं घालायची. आपण ज्या मडक्यामध्ये, म्हणजे जे मडक्यासारखं दिसत होतं त्यामध्ये रताळं घातली, त्याला केळी बोलतात गावाकडे तरी. केळीच्या तोंडालगत फुल्ल भरून रताळं घालायची. आपल्याला जिकडे हंडी घालायची तिकडे केळीचं तोंड खालच्या साईडला मावेल असं छोटंसं होल करायचं. वरून जाळ लावला की त्याची हवा खाली जाऊ नये, आतमध्ये घुसमटून राहावी म्हणून त्याच्यावरती रताळ्याचेच वेल लावली आहेत. केळीचं तोंड खाली करून त्याच्यावरती थोडीशी माती आणि पालापाचोळा टाकून जाळ लावला की मग त्याच्या उभेने आतमध्ये ते रताळं शिजतात. पण कमीत कमी 10 ते 15 मिनिटं जाळ लावावा लागतो वरती. ही रताळ्याची केळी तरी लगेच सरळ करून चालत नाही, नाहीतर ह्याची वाफ खूप जबर भासते. थोडंफार थंड झाल्यानंतरच सासूबाईंनी रताळं काढून आणली आणि बघू शकता कसली भारी शिजली आहेत. दिसताना थोडीशी करपलेली दिसत आहेत, पण हीच खाताना एवढी भारी लागतात ना, म्हणजे खरपूस खायला छान लागतात. आणि मेन म्हणजे देशी रताळा असल्यामुळे खूप गोड लागतात. रताळं खाऊन एक झोप काढून दिवस मावळताना सासूबाईंनी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ही तांदळाची भाजी काढायला सांगितली होती. मला पण तांदळाची भाजी आवडते, पण दररोज नाही, कधी तर. आंबे सुरू झाल्यापासून कलिंगड तरी संपतच आली आहेत, पण प्रत्येक बाजारी आमच्या घरी एक तरी कलिंगड येतं. घरापासून लांब जाऊन आहोंची गाडी अशी बंद पडली होती. सकाळचं एकतर चावी सापडत नव्हती आणि नंतर गाडी अशी बंद पडली. त्यामुळे मी मजाक म्हणून एक व्हिडिओ घेतला होता. असो, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.